हसायला येतं माहितीये का? हसायला येतं कारण की या भारत देशामध्ये गांडूळ, भिकारचोट आणि अडाणी नेत्यांची कमीच नाहीये. हे संविधानिक पदावरती बसलेत, संविधानामुळेच निवडून आलेत, पण त्या संविधानांच्या नियमाची पायमल्ली करायला यांना खूप जास्त आवडतं बहुतेक. आज 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान झालं. मी स्वतः पण मतदान करूनच आलोय. मी मतदान करताना अगदी कर्तव्यनिष्ठतेने मतदान केलं आणि मतदान केंद्राच्या बाहेर येऊन फोटो काढला, कारण की आपल्याला नियमात राहायला आवडतं. पण आपल्या या महाराष्ट्रात, आपल्या या देशामध्ये भिकारचोट, गांडूळ आणि अडाणी नेत्यांची कमी आहे का? बिलकुल नाही. मग हा व्हिडिओ तुम्ही बघा. हा आहे पैठणचा आमदार, लोकांमधून निवडून आलेला विलास भुमरे. अरे तुरच बोलणार मी, कारण की याच्याकडे सेन्स नाहीये. मतदानाला जात असताना पोराला घेऊन गेलाय. बरं, मी जेव्हा माझ्या मतदान केंद्रावरती गेलो त्या मतदान केंद्राच्या बाहेरच पोलीस मॅडम बसल्या होत्या. अशा बसल्या होत्या, त्या अशा बी नव्हत्या बसल्या किंवा उभा बी नव्हत्या. मला म्हटल्या मोबाईल बाहेर ठेवा. आता मी मुळात मोबाईल घेऊनच गेलो नव्हतो, मी नव्हताच माझ्याकडे मोबाईल. मग यांना परवानगी कस काय दिली? बरं, तिथले अधिकारी जे आहेत ते काय वांगे सोलतायत का? यांना पहिलं सस्पेंड केलं पाहिजे. आणि हा आमदार आहे, हा संविधानाने झालेला आमदार आहे. बरं, मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदान केंद्रामध्ये कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेऊन जाण्यासाठी परवानगीच नाहीये, विशेषतः मोबाईल घेऊन जाण्यासाठी परवानगी नाहीये. या वाघाने स्वतःच्या पोराला नेलंय, स्वतःच्या पोराच्या इथं शाई लावली आहे, मतदानाच्या बॅलेट कक्षामध्ये घेऊन गेलाय. कोणत्या अधिकाराने हा घेऊन गेला? अरे, संविधानाला मानतात ना तुम्ही, संविधानाच्या जीवावरतीच तुम्ही आमदार झालात. मग तुम्हाला अक्कल, लाज कशी वाटत नसेल का? तुमच्या अकली गुडघ्यामध्ये आलेल्या. तुमच्या बापाने असं केलं होतं का? सर्वसामान्यांनाच नियम आहेत फक्त, आणि याच्यावर निवडणूक आयोग काय झोपलाय का? नियम काय सर्वसामान्य मतदारांनाच आहेत का फक्त? अरे लाजा वाटू द्या रे, जरा शिक्षित असल्यासारखं, एखादं बुक वाचल्यासारखं वागा, जरा जगा. आपण कोणत्या पदावरती आहेत, आपण काय लायकीचे आहोत ते बघा जरा. बेअक्कल लोक आपण निवडून देतोय आणि आपण त्यांचीच वाहवा करतोय, आणि याचे सगळ्यात मोठे गुन्हेगार आपणच आहेत. भविष्यामध्ये या भारतात लोकशाही राहील की नाही माहित नाहीये, पण एक मात्र गोष्ट नक्की आहे, तरी पण आपल्याला हे भिकारचोट, अडाणचोट आणि दलिंदर नेतेच आवडणार. आपण यांनाच निवडून देणार, हीच आपली लायकी आहे.